नमस्कार. मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण कलेक्शन म्हणजेच संकलन कशा प्रकारे करू शकतो. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला मेन पेजला संकलन हे ऑप्शन दिसून येतं. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर वरती आपल्याला अधिकचं बटन दिसून येतं, प्लसच्या आयकॉनवरती. याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर उत्पादक कोड, आपल्याला इथे उत्पादक कोड टाकायचा असतो आणि आपण सकाळचं संकलन करत आहोत की संध्याकाळचं. तर इथे आपण सिलेक्ट करून सकाळचं जर का आपण संकलन करत असाल तर आपल्याला सकाळ सिलेक्ट करायचं आहे, किंवा संध्याकाळचं करत असाल तर संध्याकाळ सिलेक्ट करायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला तारीख दिसून येते. तर म्हणजे मागच्या कुठल्या तारखेचं तुम्हाला जर का संकलन करायचं असेल तर इथे तुम्ही ती डेट घेऊन संकलन करू शकता. तर संकलन करायच्या आधी आपल्याला उत्पादकाचा कोड टाकायचा आहे. तर 1 नंबर कोड मी टाकलेला आहे. तर 1 नंबरचे आपले जे फार्मर आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर इकडे आलेलं आहे. तर खाली आपल्याला गाय आणि म्हैस दिसून येते. गाईचं संकलन करत असाल तर गाय सिलेक्ट ठेवायचं आहे, म्हशीचं करत असाल तर म्हैसवरती सिलेक्ट करायचं आहे. तर मी गाईचं संकलन करत आहे. तर लिटरवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला लिटर टाकायचं आहे. लिटर टाकल्यानंतर फॅट टाकायचं आहे, जसं की मी 3.5 फॅट आणि SNF 8.5 टाकलेलं आहे. आणि इथे आपल्याला दर आलेला आहे. दर आल्यानंतर आपल्याला याला सेव्ह करायचं असतं. तर सेव्ह केल्या आपला एक मेसेज जनरेट होतो आणि तो मेसेज आपण कस्टमरला पाठवू शकतो. जसं की आता तुम्ही बघू शकता की मी एक संकलन सेव्ह केलं आहे पण मेसेज जनरेट नाही झालेला आहे. तर मेसेज जनरेट करण्यासाठी आपल्याला सेटिंगमध्ये यायचं आहे. सेटिंगमध्ये यायच्या आधी आपल्याला मेन पेजवरती, म्हणजे संकलनच्या मेन पेजवरती जिथे आपण संकलन करतो त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर संकलन सेटिंग या ऑप्शनवरती आपल्याला यायचं आहे. तर संकलन सेटिंगवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला SMS सेटिंग दिसून येते. तर SMS प्रकार बंद दाखवतोय. तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथे उत्पादक ॲप, मोबाईल सिम कार्ड आणि सर्व्हर SMS पॅक. उत्पादक ॲप म्हणजे आपलं मोबाईल डेअरी कस्टमर ॲप आहे, जे की प्ले स्टोअरवरनं कस्टमर्ससाठी आपण ते ॲप डाउनलोड केल्यानंतर म्हणजे जे काही संकलन तुमचं होईल, जे आपण कस्टमरचं तुम्ही संकलन कराल तर त्यांच्या ॲपवरती ते त्यांना ऑटोमॅटिक दिसून जातं आणि ते फार्मर्ससाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि त्यानंतर 2 नंबरचा आपला ऑप्शन आहे की सिम कार्डने आपल्याला जर का मेसेज सेंड करायचा असेल तर मोबाईल सिम कार्ड हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं असतं, जसं की मी ते सिलेक्ट करत आहे. आणि खाली सर्व्हर SMS पॅक. तर या सर्व्हर SMS पॅकबद्दलचा आपला एक व्हिडिओ आहे, तो आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटून जाणार. तर आपण सिम कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. सिम कार्ड सिलेक्ट केल्यानंतर याला सेव्ह करायचं आहे. तर सेव्ह केल्यानंतर आपण सेकंड संकलन करून बघणार आहे. तर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर इथे कस्टमरचा कोड टाकायचा आहे. तर इथे मी संध्याकाळ सिलेक्ट केलेलं आहे कारण सकाळमध्ये मी त्यांचं संकलन केलेलं आहे. तर संध्याकाळमध्ये एक संकलन करत आहे, गाईचं संकलन मी करणार आहे. तर मी इथे लिटर टाकलं आहे, फॅट टाकलं आहे 3.5 आणि SNF टाकलं आहे 8.5. तर SNF टाकल्यानंतर मी हे संकलन सेव्ह करणार आहे. तर सेव्ह केल्यानंतर आपल्याला बघा इथे मेसेज जनरेट झालेला दिसतोय. 5 तारखेचं आपण त्यांचं संकलन केलं आहे. गाईचं फॅट SNF 3.585, लिटर टोटल 20 आहे आणि रेट 34 रुपये 50 पैसे. तर अशा पद्धतीने आपल्याला तो एक मेसेज दिसून येतो. आणि खाली ही जी लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून पण फार्मर कस्टमर ॲप आपलं डाउनलोड करू शकतो. अशा पद्धती संकलन मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन लिंकवरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो. धन्यवाद.